Good morning to all my dear students. Today we are going to learn chain device. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे काही टॉपिक घेणार आहोत त्या टॉपिकचं नेम आहे चेन डिवाइस. या चेन डिवाइसमध्ये आज आपण सिंपल फ्युचर टेन्स हा टॉपिक घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला त्यापूर्वी सिंपल फ्युचर टेन्सचा जो फॉर्म्युला आहे ॲक्टिवाइजचा तो माहीत पाहिजे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सिंपल फ्युचर टेन्सचा ॲक्टिवाइजचा जो फॉर्म्युला आहे एस प्लस एच बी हेल्पिंग वर्ब शैल विल प्लस V1 plus O. That is the formula of simple future tense. पीळीचा आता ज्यावेळेस आपल्याला ॲक्टिवाइजचं पॅसिव्हमध्ये कन्वर्ट करतो तर त्याचा फॉर्म्युला जर आपल्याला माहीत जर असेल तर आपण चांगल्या पद्धतीनं ॲक्टिवाइजचं पॅसिव्हाइजमध्ये कन्वर्ट सेंटेन्सला करू शकतो. त्याच्यामुळं आता पहा पॅसिव्हाइजचा जो फॉर्म्युला आहे ऑब्जेक्ट प्लस नेक्स्ट हेल्पिंग वर्ब शैल ऑब्लिक विल प्लस बी प्लस V3 प्लस बाय प्लस S ऑब्लिक C2. That is the formula of simple future tense. Simple future tense. विद्यार्थी मित्रांनो, पॅसिव्हाइजचा जो फॉर्म्युला आहे ऑब्जेक्ट प्लस एच बी म्हणजे हेल्पिंग वर्ब शॅल ऑब्लिक विल प्लस बी प्लस V3 प्लस बाय प्लस S ऑब्लिक C2. आता पहा फॉर एक्झाम्पल रोहन will complete his homework. आता दिलेले जे सेंटेन्स आहे ते ॲक्टिवाइजचं आहे, त्याला आपण कन्वर्ट करणार आहोत पॅसिव्हाइजमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, जो आपल्याला पॅसिव्हाइजचा फॉर्म्युला दिलेला आहे स्टार्टिंगला आपण काय यूज करणार ओ म्हणजे ऑब्जेक्ट. आता पहा रोहन इज सब्जेक्ट, विल इज एचबी हेल्पिंग वर्ब, कंप्लीट इज V1, हिज होमवर्क इज ऑब्जेक्ट. मग स्टार्टिंगला आपण ज्यावेळेस ॲक्टिवाइजचं पॅसिव्हाइजमध्ये कन्वर्ट करतो सेंटेन्स तर त्यावेळेस आपल्याला ऑब्जेक्ट यूज करायचा. म्हणजे स्टार्टिंगला काय करणार आहोत आपण ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कोणता आहे हिज होमवर्क. नेक्स्ट काय यूज करणार आपण हेल्पिंग वर्ब. मग हेल्पिंग वर्ब कोणता आहे इथं विल आहे. तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, आय आणि वी जर सब्जेक्ट जर आला तर त्याच्यासमोर आपण शॅल हेल्पिंग वर्ब यूज करणार आहोत. आणि आय आणि वीच्या व्यतिरिक्त जे काही सब्जेक्ट येईल तर त्याच्या व्यतिरिक्त आपण विल हा हेल्पिंग वर्ब यूज करणार आहोत. तर हिज होमवर्क ऑब्जेक्ट हेल्पिंग वर्ब विल नंतर यूज करणार आपण फॉर्म्युला दिलेला जे आहे बी, तर बी यूज करणार. त्याच्यानंतर इथे आता दिलेला ॲक्टिवाइजमध्ये आपल्याला या सेंटेन्समध्ये दिलेला वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे तर त्या फर्स्ट फॉर्मला आपल्याला कशामध्ये करायचंय थर्ड फॉर्ममध्ये. कंप्लीटचा थर्ड फॉर्म कंप्लीटेड बायला बाय आणि सब्जेक्ट कोणता आहे रोहन. आपण नेक्स्ट सेंटेन्स घेऊ. सी विल sell a tomatoes. आता लक्ष द्या, आता सी काय आहे सब्जेक्ट विल एचवी सेल V1 a tomatoes ऑब्जेक्ट. स्टार्टिंगला आपण ज्यावेळेस ॲक्टिवाइजचं पॅसिव्हाइजमध्ये कन्वर्ट करतो तर आपण स्टार्टिंगला काय यूज करणार आहोत ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कोणता आहे टोमॅटोज. टोमॅटोज
टोमॅटोज विल. त्याच्यानंतर काय यूज करणार बी. बी नंतर सेलचा थर्ड फॉर्म काय आहे सोल्ड. सोल्ड नंतर आपण काय यूज करणार बाय. आता इथं पहा सी एक प्रोनाउन दिलेला आहे, आपण केसेस घेतलेले आहेत. तर केसेस मध्ये आता सी इज नॉमिनेटिव्ह केस मध्ये प्रथम विभक्ती आहे, त्यालाच आपण ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये द्वितीय विभक्तीमध्ये करणार. तर सी च म्हणजे द्वितीय विभक्ती काय होणार आहे हर. बाय नंतर सी ची विभक्ती करणार आपण केसेस टू, तर काय होणार आहे हर. विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर माझं जे काही यूट्यूब चॅनल आहे या चॅनलला तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.